नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 10व्या ते 17व्या शतकातील भारताच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार आहोत, पण एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून. आपण हे सर्व त्या परदेशी प्रवाशांच्या नजरेतून पाहणार आहोत जे त्या काळात भारतात आले होते. हो, आणि हा दृष्टिकोन मला वाटतं खूप महत्वाचा आहे. का बरं? कारण बघा, स्थानिक लेखक ज्या गोष्टींना अगदी सामान्य किंवा रोजचं समजत होते, त्याच गोष्टी या बाहेरून आलेल्या प्रवाशांना विलक्षण वाटायच्या, नोंद घेण्यासारख्या वाटायच्या. बरोबर. आणि मग त्यांच्या लेखनातून आपल्याला तत्कालीन समाजाचे असे पैलू दिसतात जे कदाचित इतर कोणत्याही साधनांमधून आपल्याला दिसले नसते. अगदी बरोबर. चला तर मग याच मुद्द्यावर आज सविस्तर बोलूया. आज आपण 3 प्रमुख प्रवाशांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, नाही का? हो, 11व्या शतकातील उझबेकिस्तानचा अल्बिरुनी, मग 14व्या शतकातला मोरोक्कोचा इब्न बतूता आणि 17व्या शतकातील फ्रान्सचा फ्रँकोइस बर्नियर. या तिघांनी भारताला कसं पाहिलं, काय नोंदवलं आणि त्यांच्या दृष्टिकोनात इतका फरक का होता, हे जाणून घेणं खूप रंजक ठरणार आहे. मग सुरुवात अल्बिरुनीपासूनच करूया का? तो काय पर्यटक म्हणून भारतात आला नव्हता असं मी वाचलंय. अजिबात नाही. त्याची कहाणीच पूर्णपणे वेगळी आहे. सुलतान महमूदने जेव्हा ख्वारिझमवर आक्रमण केलं, उझबेकिस्तानमधलं, हो, तेव्हा त्याला बंदिवान म्हणून गझनीला आणलं गेलं होतं. पण तिथेच त्याला भारताविषयी प्रचंड आवड निर्माण झाली. तो एक खरा विद्वान होता. आणि त्याने मग इथे येऊन खूप अभ्यास केला. हो, त्याने ब्राह्मण पुजारी आणि विद्वानांसोबत अनेक वर्ष घालवली. संस्कृत भाषा शिकला आणि इथले जे धार्मिक आणि तात्विक ग्रंथ आहेत, जसे की वेद, पुराणे, अगदी वेद, पुराणे, भगवद्गीता, या सगळ्याचा त्याने खूप सखोल अभ्यास केला. पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याने स्वतःच त्याच्या लेखनात भारतात माहिती मिळवताना आलेल्या अडचणींबद्दल लिहिलंय. बरोबर. त्याने 3 मुख्य अडथळ्यांची चर्चा केली आहे. पहिला होता भाषा. पण तो तर संस्कृत शिकला होता, पण त्याच्या मते संस्कृत आणि अरबीमध्ये इतका फरक होता, इतकी ती क्लिष्ट होती की भाषांतर करणं जवळजवळ अशक्य होतं. दुसरा अडथळा होता धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधला फरक. आणि तिसरा कोणता? तिसरा म्हणजे स्थानिकांची स्वतःच्याच संस्कृतीबद्दलची एक प्रकारची आत्ममग्नता. त्याला असं वाटायचं की इथले लोक आपलं ज्ञान इतरांना सहजासहजी देत नाहीत. म्हणजे या सगळ्या अडचणी असूनही त्याने जातीव्यवस्थेचं इतकं तपशीलवार वर्णन केलं? हो, आणि त्याने फक्त वर्णन नाही केलं, त्याने या व्यवस्थेची तुलना प्राचीन पर्शियामधील सामाजिक वर्गीकरणाशी करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे कसं? तो म्हणाला की जसं भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत, त्याचप्रमाणे पर्शियामध्ये सरदार, मग पुजारी, शास्त्रज्ञ आणि शेवटी शेतकरी, कारागीर असे वर्ग होते. म्हणजे तो दाखवून देत होता की समाजात असे गट असणं ही काही फक्त भारतापुरती मर्यादित गोष्ट नाही. अगदी. पण या वर्णनापलीकडे जाऊन त्याने खूप परखड टीका केली आहे. कशावर? त्याला जातीव्यवस्थेतील अपवित्रतेची जी कल्पना आहे, पोल्युशनची, ती अजिबात पटली नाही. ही गोष्ट त्याला खटकली खूप. त्याचं म्हणणं होतं की निसर्गाचे नियम याच्या पूर्णपणे विरोधात आहेत. तो म्हणतो सूर्य हवा शुद्ध करतो आणि समुद्रातील मीठ पाण्याला प्रदूषित होण्यापासून वाचवतं. बरोबर. मग समाजातली प्रदूषणाची ही कल्पना ती निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध आहे, असं त्याचं ठाम मत होतं. 11व्या शतकात असा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं खरंच अविश्वसनीय आहे. चला आता काही शतकं पुढे जाऊया आणि भेटूया इब्न बतूताला. हा अल-बिरुनीच्या अगदी विरुद्ध होता. हो ना. त्याला पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष प्रवासातून मिळणारे अनुभव जास्त महत्वाचे वाटत होते. तो एक जागतिक प्रवासी होता. म्हणजे भारतात येण्यापूर्वीच त्याने मक्का, सिरिया, इराक, पर्शिया एवढंच नाही तर पूर्व आफ्रिकेतल्या अनेक ठिकाणी प्रवास केला होता. आणि त्याचा प्रवास वर्णन ग्रंथ रिहेला तो तर अशाच मनोरंजक तपशिलांनी भरलेला आहे असं म्हणतात. हो, तो वाचकाला प्रभावित करण्यासाठी नेहमीच अनोख्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करायचा. त्याची काही वर्णनं तर खूपच मजेशीर आहेत, जसं की नारळाचं वर्णन. हो, ते तर खूपच प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, हे झाड दिसायला खजुराच्या झाडासारखेच आहे, पण त्याला फळ म्हणून नारळ येतो. आणि पुढे तो लिहितो, नारळ माणसाच्या डोक्यासारखा दिसतो, त्यावर 2 डोळे आणि तोंडासारखं काहीतरी असते आणि आतून तो मेंदूसारखा दिसतो. म्हणजे पहिल्यांदा पाहणाऱ्याला काय वाटलं असेल? त्याने पानाचंही वर्णन केलं आहे.
हो, तेही मी वाचलंय. सुकारीचे छोटे तुकडे करून ते पानाच्या पानावर चुना लावून कसं चघळलं जातं हे त्याने अगदी तपशीलवार सांगितलं आहे. यावरूनच लक्षात येतं की ज्या गोष्टी भारतीयांसाठी अगदी सामान्य होत्या त्या त्याला किती विलक्षण वाटली असतील. अगदी. आणि इथेच खरी गंमत आहे. त्याने फक्त फळे आणि पानांचंच नाही तर शहरांचंही वर्णन केलंय नाही का? हो तर. दिल्ली आणि दौलताबाद सारखी शहरं ती अत्यंत समृद्ध, दाट लोकवस्तीची आणि विविध प्रकारच्या वस्तूंनी भरलेल्या बाजारांनी गजबजलेली होती, असं तो म्हणतो. आणि तिथली टपाल व्यवस्था त्याबद्दल तर तो खूपच प्रभावित झाला होता. खूपच. त्याने उलूक म्हणजे अश्वटपाल आणि दावा म्हणजे पायी टपाल हो. या 2 प्रकारच्या व्यवस्थांबद्दल लिहिलंय. आणि ती व्यवस्था इतकी कार्यक्षम होती की सिंधून दिल्लीला पोहोचायला 50 दिवस लागायचे. पण गुप्तहेरांच्या बातम्या फक्त 5 दिवसांत सुलतानापर्यंत पोहोचायच्या. विचार करा, अविश्वसनीय वेग होता तो. आता आपण आपल्या तिसऱ्या प्रवाशाकडे वळूया, 17व्या शतकातील फ्रँकवाईज बर्नियर. याचा दृष्टिकोन अल्बिरुनी आणि इब्न बतूता या दोघांपेक्षा खूपच वेगळा होता. हो, तो भारतात जे काही पाहायचा त्याची सतत युरोपशी तुलना करायचा. त्याचा उद्देश केवळ वर्णन करणे नव्हतं असं वाटतं. तो कदाचित तिथल्या धोरणकर्त्यांना प्रभावित करू इच्छित होता. आणि त्याच्या मते मुघलकालीन भारत आणि युरोपमधला सगळ्यात मोठा फरक काय होता? जमिनीवर खाजगी मालकी हक्काचा अभाव. त्याला असं वाटत होतं की सगळी जमीन सम्राटाच्या मालकीची आहे आणि तो ती आपल्या सरदारांमध्ये वाटून देतो. मग याचा अर्थ काय, म्हणजे याचे परिणाम काय झाले असं त्याचं म्हणणं होतं? बर्नियरच्या मते याचे अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर भयंकर परिणाम झाले. अच्छा. कारण जमिनीवर खाजगी मालकी नसल्यामुळे कोणीही तिच्यात दीर्घकाळ गुंतवणूक करायला तयार नव्हतं. बरोबर आहे, कारण ती जमीन आपली नाहीच आहे. अगदी. त्यामुळे शेतीचा नाश झाला, शेतकऱ्यांवर अत्याचार झाले आणि समाजात मध्यमवर्ग नावाचा कोणताही गट अस्तित्वातच नव्हता. म्हणजे फक्त अत्यंत श्रीमंत शासक वर्ग आणि अत्यंत गरीब जनता, एवढेच 2 वर्ग होते. हो, असं त्याचं निरीक्षण होतं. आणि त्याच्या या विचारांनी पुढे जाऊन मॉन्टेस्क्यू आणि कार्ल मार्क्स सारख्या पाश्चात्य विचारवंतांना खूप प्रभावित केलं. पण हे कितपत खरं होतं? म्हणजे मुघलकालीन अधिकृत कागदपत्र या दाव्याला दुजोरा देतात का? नाही. ती कागदपत्र त्याच्या या दाव्याला पूर्णपणे दुजोरा देत नाहीत की सगळी जमीन राज्याच्या मालकीची होती. म्हणजे त्याच्या वर्णनात एक विरोधाभासही दिसतो. कोणता? एकीकडे तो गरिबी आणि नाशाचं चित्र रंगवतो, पण दुसरीकडे तो हेही मान्य करतो की भारतीय वस्तूंच्या निर्यातीमुळे जगभरातून सोनं चांदी भारतात येत होतं. हो, आणि इथे एक समृद्ध व्यापारी समुदाय होता हेही तो म्हणतो. मग हे कसं शक्य आहे? कदाचित तो तेच चित्र रंगवत होता जे त्याच्या युरोपातील वाचकांना अपेक्षित होता. भारत त्याच्यासाठी एक प्रकारची चेतावणी होता. त्याने सती प्रथेचंही खूप तपशीलवार वर्णन केलं आहे. हो, आणि ते खूपच हृदयद्रावक आहे. लाहोरमध्ये एका 12 वर्षांच्या सुंदर तरुण विधवेला कसं जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडलं गेलं. बापरे. याचं वर्णन तो करतो. आणि मग अशा घटनांचा वापर तो पाश्चात्य आणि पौर्वात्य समाजातला फरक दाखवण्यासाठी करत असे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण पाहिलं की 3 प्रवासी वेगवेगळ्या शतकांत आले, पण थोडक्यात सांगायचं झालं तर अल-बिरुनी हा एक विद्वान होता जो ग्रंथांच्या आणि तर्काच्या आधारावर भारताला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर. इब्न बतूता हा एक साहसी प्रवासी होता जो अनोख्या आणि आश्चर्यकारक गोष्टींनी आकर्षित झाला होता. आणि बर्नियर हा एक विचारवंत होता जो भारताचा वापर युरोपसाठी एक आदर्श किंवा एक धोक्याची सूचना म्हणून करत होता. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कोणत्याही प्रवाशाचं वर्णन केवळ त्या ठिकाणाबद्दल माहिती देत नाही, तर ते त्या प्रवासाबद्दल, त्याच्या स्वतःच्या समाजाबद्दल आणि त्याच्या दृष्टिकोनाबद्दलही खूप काही सांगून जातं. आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. या सर्व प्रवास वर्णनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ही सर्व वर्णने पुरुषांनी लिहिलेली आहेत. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला स्त्रियांच्या प्रवासाचे कोणतेही वर्णन मिळत नाही, जरी आपल्याला माहीत आहे की त्या प्रवास करत होत्या. नक्कीच. जर त्यांचे दृष्टिकोन नोंदवले गेले असते तर कदाचित आपल्याला एक पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. त्यांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं असतं, पुरुषांनी दुर्लक्षित केलेले कोणते सामाजिक पैलू त्यांनी समोर आणले असते, याचा विचार नक्की करा.